झालं. कर्व आर्टरी फोर्सेप, ॲलिस फोर्सेप, हे सीझर म्हणजे जेव्हा ते कट वगैरे केलेलं असतं ना, ड्रेसिंगचं कट करताना ड्रेसिंग मटेरियल जे कट करायचं असतं ते कट करण्यासाठी सीझरचा उपयोग करतात. हे स्पंज होल्डर जे क्लीन करण्यासाठी ऑपरेशनची जागा जी असते ते कॉटन धरून क्लीन करतात म्हणून ह्याला स्पंज होल्डर. आणि हे ॲलिस फोर्सेप जे सीझरच्या वेळेस जेव्हा कट करतात ना तेव्हा ते म्हणजे आर्टरी वगैरे जे असतात ना ते पकडतात ह्याने. आणि हे निडल होल्डर, टाके घालताना जी निडल असते ना ते टाक्यांची ते ह्याने निडल होल्डर, ते निडल पकडण्यासाठी टाक्यांची. हे प्लेन फोर्सेप, सॉफ्ट टिश्यू पकडतात ह्याने. आणि हे जे टूथ फोर्सेप आहे त्याने हार्ड टिश्यू पकडतात. जे टाके घालताना सुद्धा इथे जर टाके घालायचे असते ते हे पकडून जातात, हे हार्ड टिश्यू पकडतात ह्याने. आणि हे ब्लेड, इथे ना सर्जिकल ब्लेड लावून छेद घेतात. आणि हे आर्टरी फोर्सेप, स्ट्रेट आर्टरी फोर्सेप, जेव्हा म्हणजे जेव्हा कापतात ना त्याच्या आधी जे छेद वगैरे करतात ना त्याच्या आधी आर्टरी पकडून ठेवतात. ब्लिडिंग होतं ना खूप म्हणून दोन्ही साईडने आर्टरी पकडण्यासाठी आर्टरी फोर्सेपचा उपयोग करतात. आणि हे डॉयन्स रिट्रॅक्टर, काही स्नायू जे असं जे आपल्याला आतमध्ये नक्की ऑपरेशन करताना काय आतमध्ये ते बघण्यासाठी ना ते स्नायू जे असतात ना ते असं ताणून धरतात मग ते दिसतं आतमध्ये काय येते म्हणून ह्याला डॉयन्स रिट्रॅक्टर. आणि हे टॉवेल क्लिप, आता ऑपरेशन करताना ना कधी पण ट्रॉली आधीच नाही लावत, डॉक्टर आपोआप नंतरनं लावतात. मग टॉवेल आधी टाकलं ना की ते हव्याने वगैरे उडू नये म्हणून हे लावून घेतात टॉवेल क्लिप. आणि हे राईट अँगल रिट्रॅक्टर, राईट अँगल रिट्रॅक्टर जसा डॉयन्स रिट्रॅक्टरचा उपयोग आहे ना तसाच राईट अँगल रिट्रॅक्टरचा उपयोग आहे, जे स्नायू ताणून धरण्यासाठी. आणि सीसेप रिट्रॅक्टर, जेव्हा पिशवी साफ करतो आपण लेडीजची तेव्हा ना जे वजायना असतो ना ते असं खाली ताणून धरतात, म्हणजे असे त्यातली जी घाण असते ना ती इथून अशी बरोबर डस्टबिनमध्ये पडते म्हणून याला सीसेप रिट्रॅक्टर. आणि हा किडनी ट्रे, म्हणजे जे उलटी युरी वगैरे काही जे घाण वस्तू असते ना ती ह्यात टाकतात. आणि हे बाऊल, जे मोठे मोठे कॉटन असतात ना त्यात हे टाकून ना स्पिरिट किंवा बिटॅडिन ह्यात टाकून ना ते कॉटन स्पंज होल्डरमध्ये पकडून क्लीन करतात म्हणून बाऊल.